मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 49, गाथा नंबर 31, गाथा पाठ. अमनु अन्य निंद्यो नानमौ मुत्ति विरहु चिमितो अप्पा इंद्रिय विषयवनवी लक्षण एव निरुत्तो मन रहित इंद्रिय रहित ज्ञानमय अमूर्तिक चेतन मय मात्र इंद्रिय गम्यन इनयुक्त आत्मजानना. आचार्य योगेंद्र देवकीर्ती. परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा अशा जीवाचं स्वरूप सांगत असताना बहिरात्म्याला अंतरात्मा अवस्था प्राप्त करण्याचा उपाय, अंतरात्मा परमात्मा होण्याचा उपाय आणि परमात्मा झाल्यानंतर अनंत कालापर्यंत परमात्मा राहण्याचा उपाय एकच आहे. स्वतःच्या शुद्ध आत्म्याला उपादेय करून स्वशुद्ध आत्म्याचे ध्यान करून परमात्मा अवस्था प्राप्त होऊन परमात्मा अवस्था जशीच्या तशी साधी अनंत कालापर्यंत स्थिर राहते. त्याच्यासाठी अनादि अनिधन असणारा कारण परमात्मा, त्याचं तू ध्यान कर. मागटल्या गाथेमध्ये जीव आणि आजीवाच्या दोघांचं भेद विज्ञान करून त्यामध्ये आपला जो आत्मा आहे, चेतन ज्ञान दर्शन काढणे पाहणे, हाच आत्मा मी आहे आणि रागादी विभाव परिणाम अजीव आहे. उद्गल धर्म अधर्म आकाश काल पाच द्रव्य अजीव आहेत आणि माझ्याहून सगळे जीव हेही सगळे अजीव आहेत. माझ्यासारखे जीव आहेत, पण त्यांची जाणण्याची पाहण्याची क्रिया आणि माझी जाणण्याची पाहण्याची क्रिया समान असताना सुद्धा माझा आत्मा माझ्या स्वतःच्या दर्शन ज्ञान गुणाच्या द्वारे पाहण्याची आणि जाणण्याची क्रिया माझ्यामध्येच होते, अन्याची अन्यामध्ये होते. म्हणून ते अजीव द्रव्यसुद्धा माझ्या अपेक्षेने अजीव आहे. असं जीव आणि अजीव दोन द्रव्याचा भेद करून आपल्याला जीव शुद्ध चेतना असा मी आहे, होतो आणि पुढे अनंत कालापर्यंत राहणार आहे, अशा आत्म्यात ध्यान करण्यासाठी उपयोगी आहे. हे मागटल्या 30 नंबर गाथेत सांगितलं. आता या 31 नंबर गाथेला आचार्य परत त्या ठिकाणी सांगतात. आगे शुद्ध आत्मा के ज्ञानादि लक्षणों को विशेषपणे से कहते हैं. जो आपला प्रत्येकाच्या देहरूपी देहालयामध्ये जो शुद्ध आत्मा आहे, मग त्याचे ज्ञानादि लक्षण जसे आहे तसंच विशेष रूपाने अन्यही आत्म्याचे लक्षण आहे ते आचार्य या गाथेत सांगणार आहे. द्वार. आत्मा मनरहित, इंद्रियरहित, ज्ञानमय, अमूर्ति, चैतन्य मात्र है. वह इंद्रिय का विषय नहीं है. ये लक्षण आत्मा के कहे गए हैं. मग आत्मा कसा आहे? मनाने रहित आहे. मग आत्म्यामध्ये मन नाही. पंचेंद्रिय संज्ञी जीवाला
मनाची काय होते, पर्यायामध्ये उपलब्धी होते. आणि एकेंद्रियापासून पंचेंद्रिय असंज्ञेपर्यंत जीवाला मन नाही. मग मन नसताना सुद्धा आत्मा जाणत होता आणि मन असताना सुद्धा आत्मा जाणत आहे. जे याचा अर्थ मनच जाणतं असा नियम नाही, फक्त इंद्रियाचं जाणतात असा नियम नाही. मग इंद्रिय आणि मनाच्या माध्यमातून आत्मा जाणण्याचं कार्य करतो. म्हणून आत्म्यामध्ये काय आहे, मन रहित आहे. मग मन रहित आहे, मग जे मन आहे ते मन कशाने बनलेलं आहे? मन जे बनलेलं आहे, मन हे जर कार्य आहे तर त्या मन या कार्याचं कारण मनोवर्गणा आहे. मग मनोवर्गणा, मग वर्गणा कोणाला म्हटलं? वर्ग, वर्गण आणि स्पर्धक असे त्याचे काय केले, 4 भेद केले. मग वर्ग, वर्गण आणि स्पर्धक. मग समान अविभाग प्रतिच्छेदाला जे धारण करतात त्याला स्पर्धक म्हणतात. मग त्याच्यासाठी उदाहरणं, समजा आपल्या पूर्वी 4 आण्याची गिन्नी होती. 100 पैशाचा 1 रुपया होता. तर 4 आण्यामध्ये किती पैसे असणार मंगल? 25. मग ते 25 पैसे एक एक मिळून असे 25 झाले. 25 स्वतंत्र नाही. मग तिथे काय झाले, प्रत्येक एक पैसा सगळे समान शक्तीचे आहेत आणि त्यांचा समूह मिळून 4 आणे बनले. आणि 2 पावल्याचा मिळून आदिली म्हणजे 8 आणे आणि 2 8 आण्याचा मिळून रुपया, 1 रुपया. 2 8 म्हणजे 1 रुपया. तसं वर्ग, वर्गण आणि स्पर्धक हे काय, अनेक पुद्गल परमाणूचे स्कंद ते मिळून मन बनलेलं आहे. मन बनतं आणि संज्ञी जीवाचं मृत्यू झाला तर शरीर जाळलं तर मन सुद्धा काय होतं, जळून जातं. जी ज्याला सुरुवात आहे, ज्याला अंत आहे. म्हणून मी आत्मा कसा आहे, मनाने रहित आहे. 1. मनाचं कार्य संकल्प विकल्प आहे. माझ्या आत्म्यामध्ये ना संकल्प ना विकल्प आहे. आत्म्यामध्ये ज्ञान मात्र, जाणणे मात्र एक स्वभाव आहे. म्हणून मी कसा आहे, मनाने रहित आहे. आता इथे काय करत आहे, नास्तीमधून अस्ती सांगत आहे. 1. जसं दुसरं सांगितलं ज्ञानादी लक्षण आहे विशेष, तसं हे पण मनाने रहित हेही एक आत्म्याचे विशेष लक्षण आहेत. इंद्रिय रहित आहे, आत्म्यामध्ये इंद्रिया नाहीत. जे आत्मा कसा आहे, इंद्रियांनी रहित आहे, जे अतींद्रिय स्वभाव रूप आत्मा आहे. आणि कसा आहे, ज्ञानमय आहे आणि अमूर्तिक आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा रंगरूप आदी तिथे नाही. चैतन्य मात्र आहे, जाणणे मात्र एक स्वभाव आहे. इंद्रियाचा विषय होत नाही. मग इंद्रियाचा विषय जे जे पदार्थ होतात ते ते इंद्रियाचे विषय होणारे पदार्थ स्थूल असतात. इंद्रियाचा विषय स्थूल असतो. इंद्रिया वर्तमानातील विषयाला ग्रहण करतात. इंद्रिया भूत भविष्यातल्या विषयाला ग्रहण करत नाही. म्हणून मी आत्मा कसा आहे,
इंद्रियाचा विषय होत नाही. म्हणजे अतींद्रिय माझा आत्म्याचा स्वभाव आहे. हे लक्षण आत्मा ते कहे. म्हणजे दर्शन ज्ञान चरित्र सुख जसं आत्म्याचे लक्षण आहे, जसं मनाने रहित आहे, इंद्रियाने रहित आहे, अमूर्तिक आहे आणि इंद्रियाचा विषय नाही. हेही काय आहे? माझ्या स्वतःच्या आत्म्याचे लक्षण आहेत. माझ्या स्वतःच्या आत्म्याचे लक्षण आपण निर्णय केला त्यावेळेला विश्वातील अनंत जीवाचा निर्णय स्वयमेव झालेला आहे. काय सांगतो आचार्य? स्वतःच्या आत्म्याचा निर्णय जिथे झाला निश्चयाने, तिथे व्यवहाराने विश्वातील अनंत जीवाचा निर्णय स्वयं झालेला आहे. त्याला करण्याची आवश्यकता नाही. आणि दुसऱ्याचा निर्णय झाला, पण स्वतःचा निर्णय होईल असा नियम नाही. काय म्हणाल? दुसऱ्याचा निर्णय झाला तर स्वतःचा निर्णय होईल असा नियम नाही. पण स्वतःचा निर्णय झाल्यानंतर दुसऱ्याचा निर्णय स्वयं झालेला आहे, करावा लागत नाही. जसं शाळेत असताना गोष्ट सांगितली जाते. 10 विद्यार्थी सहलीला फिरायला गेले आणि आल्यानंतर टीचरने सांगितलं, मोजा 10 जण आहेत का? सगळेजण मोजता तर किती आहेत? 9. सगळेजण काय मोजले तर 9च विद्यार्थी आहेत. मग गुरुजी म्हणतात, अरे 10 तो 9 कुठे गेले? गुरुजीने जर बघितलं तर किती झाले? 10. मग ज्याने दुसऱ्याच्या 9 विद्यार्थ्याला मोजलं त्याला स्वतःचा निर्णय झाला का? नाही. पण ज्याने मी आहे पहिला असा निर्णय करून बाकीच्या 9चा निर्णय स्वयं होणार आहे. तसं आपण अनादी कालाच्या संसारामध्ये मी हे नाही 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 हे सगळं करत आलो, पण मी कोण आहे याचा निर्णय केला नाही. म्हणून प्रवचन सारमध्ये आचार्यांनी ज्ञानतत्व प्रज्ञापन अधिकारमध्ये एक गाथा घेतली. काय सांगितलं? एकम जाणामी सवम जाणामी. जो एकाला जाणतो तो सर्वाला जाणतो. पहिल्यांदा सांगितलं निश्चयाने. दुसऱ्या गाथेत सांगितलं जो सवम जाणामी एकम जाणामी. व्यवहाराने जो सर्वाला जाणतो तो एकाला जाणतो. या ग्रंथात पुढे गाथा येणार आहे तशा पद्धतीचे त्यांनी उदाहरणं दिलेलं आहे. परमात्मा प्रकाशमध्ये पौर्णिमेची रात्र आहे आणि त्या पौर्णिमेच्या रात्री आकाशामध्ये चंद्र आहे, तारांगण आहेत, नक्षत्र आहे आणि निळ्या आधी पांढऱ्या रंगाचे ढग आहेत आकाशामध्ये. मग ते किती आहेत? अनेक आहेत. मग त्या अनेकाला तुम्हाला जाणत बसलं तर किती वेळ लागेल? मग तिथे आचार्याने सांगितलं तलाव आहे, तलावामध्ये पौर्णिमेदिवशी शांत पाणी आहे, स्वच्छ. तर काय करा? एक पाण्याला बघा. पाण्याला बघितलं तर त्याच्यामध्ये सगळे जी एकम जाणामी सवम जाणामी, जी जो एक जलाला पाहतो त्या एक जलाला पाहताना आकाशात जेवढे आहेत तेवढे तुम्हाला एका वेळेला जाणवे आले. तिथं की जो जलाला पाहतो एकाला तो सगळ्याला त्या ठिकाणी जाणतो आणि जो सगळ्याला जाणतो तो एकाला जाणतो. मग चंद्र तारे नक्षत्र आदी जे सगळे आहेत ते अनेक आहेत. मग अनेकाला जाणत असताना तो एकाला जाणत आहे की नाही? मग व्यवहाराने एकाला कोणाला जाणत आहे? जग व्यवहाराने जी अनेक आकाशामध्ये ते अनेकाला जाणतो
मग ते अनेक कोणाच्या आधारे प्रतिबिंबित झाले तर एक पाण्याच्या म्हणजे अनेकाला जाणणारा सुद्धा एकाला जाणतो आणि एकाला जाणणारा सुद्धा अनेकाला जाणतो. मग ते दोन पद्धतीने दाखवलं. एक आत्म्याला जाणतो तो सर्वाला जाणतो आणि जो सर्वाला जाणतो व्यवहाराने तो एक आत्म्याला जाणतो. असा एक अर्थ एक निश्चय आणि व्यवहाराने दोन गाथेचा अर्थ झाला. आणि पुढे सांगितलं जो एकाला जाणतो तो सर्वाला जाणतो. मग तिथे सर्व शब्दाचा अर्थ अन्य द्रव्य घेऊ नका. आपलं द्रव्य, आपले अनंत गुण आणि आपले अनंत पर्याय हे किती झाले? अनेक झाले. म्हणजे एक आत्म्याला जाणणारा तो अनंत आपल्या द्रव्यगुण पर्यायाला जाणतो आणि अनंत गुण अनंत पर्यायाला अनेकाला जाणतो. ते अनंत गुण आणि अनंत पर्याय एक आत्म्याच्या आधारे आहे. जी त्या गाथेमध्ये एका अपेक्षेने आपल्या द्रव्याला पण दाखवून दिलं आणि एक अपेक्षेने व्यवहाराने संपूर्ण लोक आलोकाला जाणतात. मग अशा लक्षणाने सांगितलेला आत्मा आहे. साव्यारी प्रत्यक्ष ज्ञानाने कर्णेंद्रियाने शब्द ऐका, डोळ्याने वाचन करा, मनाने तशा प्रकारच्या आत्म्याचा निर्णय करा लक्षणाच्या द्वारे. मग तशा प्रकारच्या आत्म्याचं चिंतन मनन करा. मग जो अध्ययन करतो, चिंतन मनन करतो, त्याला नियमाने आत्मानुभवून सम्यक दर्शन प्राप्त होतं. समजा धनत्री व्हावी, एक 60 वर्ष आपण पुढे जावं, मागं जावं. आपल्या किती 60 वर्ष 55 वर्षे मागे गेलो तर त्यावेळेला एखादा व्यक्ती सिनेमा बघून येत होता. सगळ्याला काय कळायला सिनेमाला जात नव्हते. मग एक व्यक्ती सिनेमा बघून आला तर सुट्टी दिवशी सगळेजण एका ठिकाणी बसतो. त्याला विचारलं कुठे गेलता सिनेमाला? मग सिनेमाची स्टोरी सांग. मग तो प्रत्यक्ष बघितलेला आहे, त्याच्या धारणेमध्ये ज्ञानामध्ये आहे आणि तो व्यक्ती स्टोरी सांगतो. आपण काय करतो? कानाने ऐकतो. ही त्याचे शब्द कानाने ऐकले आणि कानाने ऐकून त्या स्टोरीचं मनाच्याद्वारे पिक्चर मनामध्ये तयार केला. शब्द कानाने ऐकले आणि मनाच्याद्वारे तो पिक्चर तयार केला तसा. मग तशा प्रकारे काय केलं? शब्दांनी ऐकून मनाच्याद्वारे पिक्चर तयार करून ते आपण जाणलं. त्या ठिकाणी काय केलेलं आहे? जाणलेलं आहे. तसं हे जिनेंद्र भगवान आपल्या शुद्ध आत्म्याचं स्वरूप पिक्चर जे आहे ते दिव्य ध्वनीच्याद्वारे सांगतात. गंधर आदी त्याला ग्रहण करतात आणि शास्त्राने लिपिबद्ध असतात आणि परत आचार्य उपाध्ये आदू ते सांगतात. त्याला आपण कानाने शब्द ऐका, जीवाचं लक्षण जाणून घ्या आणि मनाच्याद्वारे अशा लक्षणाने युक्त मी एक चैतन्य मात्र शुद्ध आत्मा आहे हा निर्णय मनाने मला स्वतःला माझा करायचा आहे. मग अशा प्रकारे निर्णय करून मग मनाच्याद्वारे परोक्ष ज्ञानाच्याद्वारे अशा लक्षणाने युक्त आत्म्याचं चिंतन मनन करायला सुरुवात करा. अंतर्जलपरूप व्यापार. मग असं चिंतन मनन करताना एक क्षण असा येतो की मनाचं अवलंबन सुटलेलं आहे आणि जाणण्याची क्रिया चालू आहे. पहिले मनाचं अवलंबन पण होतं
आणि जाणण्याची क्रिया पण होती. त्याला सविकल्प स्वसंवेदन म्हटलं त्याला. आणि पुढे मनाचं अवलंबन सुटलेलं आहे क्षण मात्र. आणि तिथे काय झालेला, तो जो निर्विकल्प किंवा अविकल्प अवस्थेला प्राप्त होतो. अविकल्प मग याचा अर्थ म्हणजे नाही, विकल्प म्हणजे विचाराने रहित असं विकल्प नाही. संकल्प विकल्परूप जो विचार होता त्याचा त्या ठिकाणी अभाव झाला आणि आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं तिथे ज्ञान जाणीव आहे. त्याला आचार्य म्हटलं त्या ठिकाणी अविकल्प. म्हणून अविकल्प अवस्था जी आहे ती बहिरंगामध्ये कुठूनही प्राप्त होणार नाही. ती अवस्था आपल्याला स्वतःच्या आपल्या अंतरंगातून प्राप्त होणार आहे, बहिरंगातून प्राप्त होणार नाही. जे प्रवचन सारखी गाथा 80 नंबरची आहे. जो जानदी अरहंतम दवत गुण पंचयती सो जानदी अप्पाणम मोह खलु जायदी तश्च लयम, ही गाथा आहे. मग या गाथेच्या माध्यमातून तिथे जयसेन आचार्यांनी सांगितलं. पान 141 करत आहे. तद्यथा केवल ज्ञानादय तथा आत्मपरिज्ञानस्य मोह दर्शन मोह लय विनाशम क्षम याती ती. मग काय सांगितलं तिथे आचरणी की हा जीव स्वतःच्या आत्म्याच्या ध्यानामुळे, स्वतःच्या आत्म्याच्या अनुभवाच्याकडे मोह दर्शन मोह लय विलय क्षयाला प्राप्त होतो. मग ते मोह शब्दाचा अर्थ अध्यात्म ग्रंथामध्ये दर्शन मोह घ्यायचा आहे, चारित्र मोह घ्यायचा नाही. कारण दर्शन मोहाच्या अभावामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती होते आणि चारित्र मोहाच्या उपशम क्षोक्षम क्षयामध्ये चारित्र प्राप्त होतं. म्हणून इथे मोह शब्दाचा अर्थ दर्शन मोह, त्याचा नाश होतो हे सांगितलं. तद्यथा केवल ज्ञानादया विशेष गुणा अस्तित्वादया सामान्य गुणा परम अवतारिक शरीराकारेण यत् आत्मप्रदेशम अवस्थानम च व्यंजन पर्याया अगुरु लघु षड्गुणहानी वृद्धिरूपेण प्रतिक्षण प्रवर्तमान अर्थपर्याया. ते आर्यन भगवान कसे आहे, केवल ज्ञानादी विशेष गुणाने सहित आहे, अस्तित्वादी सामान्य गुणाने सहित आहे, परम अवतारिक शरीराने सहित आहे. मासे त्यांचे आत्म्याचे प्रदेश ती व्यंजन पर्याय आहे. शरीराच्या आकार आत्म्याचे प्रदेश व्यंजन पर्याय आणि अगुरु लघुगुण षड्गुण हानी वृद्धी रूपेण प्रतिसमयाला जी परिणाम होतं ती अर्थपर्याय, जी गुणांची अर्थपर्याय आणि शरीराच्या आकाराची व्यंजन पर्याय, अशा अर्थपर्यायाने व्यंजन पर्यायाने सहित अरेंताच्या द्रव्याचं लक्षण सांगितलं. पुढे एवं लक्षण गुण पर्याय आधार भूत अमूर्त असंख्य प्रदेशम शुद्ध चैतन्य अन्वय रूपेण द्रव्य चैते. म्हणजे जिथे अर्थ पर्याय आहेत, व्यंजन पर्याय आहेत, अशा अर्थ व्यंजन पर्यायाने अमूर्तिक असंख्यात प्रदेशी शुद्ध चैतन्य काय अन्वय रूपाने द्रव्य आहे. जे ज्याच्यामध्ये अर्थ पर्याय आहे, ज्याच्यात व्यंजन पर्याय आहे, अशा अर्थ व्यंजन पर्यायामध्ये अन्वय रूपाने राहणारा चैतन्य द्रव्य आहे. एक सांगितलं इत्तम भूतम द्रव्य गुण पर्याय स्वरूपम पुरम अर्थ अभिधाने
परमात्मानी ज्ञात्वा. तर अशा प्रकारे जे अनंत परमात्मा आहे त्यांच्या द्रव्यगुण पर्यायाचं स्वरूप जे सांगितलेलं आहे ते तुम्ही काय करा, जाणून घ्या. जो जानती अनंतम दवत गुणपच्ययतम. हे व्यवहाराने सांगितलं. पश्चात, आता ते कार्य अनंताच्या द्रव्यगुण पर्यायाला जाणण्याचं संपलं. पश्चात निश्चय नयेन तद एवं आगम सार पदभूत अध्यात्म भाषया. तर निश्चय नयाने जे आगम आहे, जी द्वादशांग दिनवाणी आहे, मग या द्वादशांग दिनवाणीचा आधारभूत सारभूत कोण आहे? अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने निज शुद्ध आत्मभावना अभिमुख रूपेण सविकल्प स्वसंवेदन ज्ञानेन. मग आपल्या स्वतःच्या निजशुद्ध आत्म्याला काय करतो? मनाच्या द्वारे सविकल्प स्वसंवेदन, जे स्वतःचा शुद्ध आत्माचं आपल्या ज्ञानाचा विषय असेल, मनाचं अवलंबन असेल, तेव्हा तिथे सविकल्प स्वसंवेदन. सविकल्प स्वसंवेदन ही अध्यात्म भाषा. सविकल्प स्वसंवेदन. तथैव आगम भाषया अध प्रवृत्तीकरण, अपूर्वकरण, अनुवृत्तीकरण संज्ञा. म्हणजे ज्या वेळेला हा जीव 4 लब्धीला सोडून 5व्या करण लब्धीला प्राप्त होतो, मग आगम भाषेच्या अपेक्षेने, कर्णानुगाच्या अपेक्षेने अधकरण, अपूर्वकरण, अनुवृत्तीकरण परिणाम, आणि अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने सविकल्प स्वसंवेदन. दोन्ही एकाच वेळीला आहेत. पण एक अध्यात्म भाषा सांगते आत्म्याचं सविकल्प चिंतन आहे, आणि कर्णानुग सांगतो अधकरण, अपूर्वकरण, अनुवृत्तीकरण परिणाम संज्ञा. मग अधकरण, अपूर्वकरण आणि अनुवृत्तीकरण हे गुणस्थानामध्ये सुद्धा नाव आहेत. 8व्या 9व्या गुणस्थानामध्ये अधकरण, अपूर्वकरण, अनुवृत्तीकरण तिथेही आहे, आणि इथेही अधकरण, अपूर्वकरण, अनुवृत्तीकरण आहे. तिथे गुणस्थानामध्ये अधकरण गुणस्थान आहे का? अपूर्वकरण आणि अनुवृत्तीकरण गुणस्थान आहे. आणि तिथे पण अनुवृत्तीकरण, अपूर्वकरण गुणस्थान आणि परिणाम आहेत. आणि इथे अधकरण, अपूर्वकरण, अनुवृत्तीकरण परिणाम आहेत, आणि इथे पण गुणस्थान आहे. पण हे पहिल्या गुणस्थानामध्ये होणारे परिणाम आहेत. कारण सविकल्प स्वसंवेदन आहे, आणि त्या जीवाला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली नाही, दर्शन मोहाचा अभाव झाला नाही, पण स्वतःच्या स्वशुद्ध आत्म्याला विषय करून मनाच्या जे चिंतन करतात सविकल्प स्वसंवेदन, मग त्याला करणाने म्हणतो 5वी लब्धी आहे. मग 5व्या लब्धीचं नाव काय आहे? करण लब्धी. त्या करण लब्धीचे किती भेद आहेत? 3. अधकरण, अपूर्वकरण आणि अनुवृत्तीकरण. करण लब्धी सामान्य रूपाने 1. मग त्याचे 3 भेद: अधकरण, अपूर्वकरण आणि अनुवृत्तीकरण. समजा स्थूल रूपाने अधकरणाचा काळ 8 समय आहे स्थूल रूपाने. अपूर्वकरणाचा काळ अधकरण अपूर्व 4 समय. अनुवृत्तीकरणाचा 2 समय. जे पहिला काळ जास्त आहे, दुसरा त्याच्या अर्धा, परत तिसरा त्याच्या अर्धा. जे 8 समय, 4 समय आणि 2 समय. हे का झाले? अधकरण, अपूर्वकरण, अनुवृत्तीकरण परिणाम कर्णानुयोगाच्या अपेक्षेने आणि द्रव्यानुयोगाच्या अपेक्षेने सविकल्प स्वसंवेदन. इथे पण दाखवलं की परिणाम संज्ञा दर्शन मोह क्षपण समर्थ परिणाम विशेष बलेनं
जी अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने सविकल्प चिंतन करतो आणि आगम भाषेच्या अपेक्षेने हे 3 प्रकारचे करणाचे परिणाम होतात. याच्या परिणामामुळे काय होणार आहे? दर्शन, मोह, क्षपण. आता क्षपण शब्दाचा अर्थ काय झाला? दर्शन मोहाचा क्षय का उपशम, क्षयोपशम, क्षय. मग दर्शन मोह क्षपण म्हणलं. क्षपण म्हणजे क्षय. तर मग इथे आचार्य सांगतात की या ठिकाणी दर्शन मोह क्षपण शब्दाचा अर्थ, क्षय शब्दाचा अर्थ उपशम, क्षयोपशम, क्षय तिन्ही घ्या. क्षय शब्दाचा अर्थ सर्व ठिकाणी क्षय घेऊ नका. कारण ही 80 नंबर जी गाथा आहे त्याच्या अगोदरची गाथेकडून जर पाहिलं तर ही गाथा एक अपेक्षेने अनादि मिथ्यादृष्टी प्रथमशम सम्यक दर्शन प्राप्त करणाऱ्या त्याच्यासाठी लिहिलेलं आहे. कारण मागटल्या गाठेत त्यांनी लिहिलेलं आहे, शीर्षक दिलेलं. कारण अब सर्व सावध्य योग को छोड़कर चारित्र अंगीकार किया, गृहस्थी होता, ग्रस्त अवस्थेचा त्याग करून मुनी झाला. हे सर्व व्यापार धंदा नोकरी सोडली, आता मुनी अवस्था धारण केली. किया होने पर भी यदि मैं शुभोपयोग परिणति के वश होकर मुनी झालो आणि शुभ परिणतीच करू लागलो, 28 म्हणून पालनाच्या क्रिया, मोहादी उल्लंघन न करू तो मग मी मुनी झालो, 28 गुणाचं पालन करू लागलो, पण मी आणि मोहाचा नाश केला नाही. याचा अर्थ काय झाला? तो मिथ्या दृष्टी पहिल्या गुणस्थानवरती. म्हणजे मुनी लिंग धारण करून 28 गुणाचं पालन करत आहे, पापाला बुद्धिपूर्वक सोडलेला आहे, पुण्याला बुद्धिपूर्वक अंगीकार केलेला आहे, पण शुद्धाला प्राप्त झाला नाही. मग तो म्हणतो करू तो मुझे शुद्ध आत्मा की प्राप्ति कैसी होगी? मुझे शुद्ध आत्मा की प्राप्ती हुई असं म्हटलं का? म्हणजे ग्रस्त अवस्था त्याग करून पाप सोडून मुनी झालो, पण मी आणि माझ्या शुद्ध आत्म्याला प्राप्त केलं नाही. जे अनेक मी मिथ्या दृष्टी आहे मुनी होऊन सुद्धा. मग इस प्रकार विचार करके मोहादिके उलुमके प्रति, मग मोहाचा नाश करण्यासाठी सर्व आरंभ पूर्वक कटिबद्ध होता हूँ. याचा अर्थ काय झाला? मुनी अवस्था धारण करून पहिल्या गुणस्थानवरती आहे. अनादि मिथ्या दृष्टी असेल तर अनादि मिथ्या दृष्टी असेल तर तो जीव मुनिलिंग धारण करेल तर पहिल्यांदा कोणतं सम्यक दर्शन प्राप्त करेल? प्रथम. मग ही 80 नंबर गाथेमध्ये मोहाच्या नाशाचा उपाय सांगितला. मग तो म्हणतो की हे मोहाचा नाश म्हणजे करण्यासाठी कटिबद्ध आहे, म्हणजे अनेक त्याचा दर्शन मोह गेलेला नाही, मिथ्यात्व आहे. मग तो विचारतो की 80 गाथेमध्ये अब मैं मोह की सेना को कैसे जीतू, ऐसा उपाय विचारते हैं. मग ही 80 नंबर गाथा जो अनादि मिथ्यादृष्टी आहे तो मिथ्यादृष्टी मुनिलिंग धारण करून सुद्धा मिथ्यादृष्टी प्रथम गुणस्थानवरती आहे, जे अनेक सम्यक दर्शन प्राप्त केलं नाही त्याच्यासाठी पण ही गाथा सांगितली. म्हणजे प्रथमशम सम्यकदृष्टी जीवाला मागटल्या गाथेच्या संदर्भाच्या अपेक्षेने प्रथमशम सम्यक दर्शन प्राप्त करणाऱ्या जीवासाठी आहे. मग तो मुनी असो, शिल्लक आयलक असो किंवा आवृत्ती असो, तिघांसाठी ही गाथा आली. 1. जो जीव क्षोभशम सम्यकदृष्टी होता, मिथ्यात्वाला प्राप्त झाला, 28 प्रकृतीची सत्तावाला आहे, तो जीव परत आत्म्याचं ध्यान करेल तर क्षोभशम सम्यकदृष्टी होईल. त्याच्यासाठी सुद्धा ही गाथा आहे. आणि जो क्षोभशम सम्यकदृष्टी आहे तो क्षयिक सम्यकदृष्टी होईल तर त्याच्यासाठी आहे. जी क्षय शब्दाचा अर्थ
सर्व ठिकाणी क्षायिक सम्यक दर्शनच घेऊ नका. मग प्रकरणाला अनुसरून क्षय शब्दाचा अर्थ उपशमपण होतो, उपशमपण होतं आणि क्षय पण होतो. मग एक अपेक्षेने कर्म जे उपशम झाले मग त्याला उद्यामध्ये नाहीत का नाही. मग उद्यामध्ये नाही त्या अपेक्षेने ते क्षय पण आहे. उद्यामध्ये नाही दबलेले आहे म्हणून त्या अपेक्षेने क्षय आहे. क्षोपक्षमामध्ये सुद्धा त्याचा अभाव आहे म्हणून ते क्षय आहे. सम्यक प्रकृतीचा उदय आहे. मिथ्यात आणि सम्यक मिथ्यात प्रकृती सत्तेमध्ये आहे पण ती कार्यकारी नाही म्हणून ती पण क्षय आहे. आणि ज्याच्या 7 प्रकृतीचा अभाव झालेला आहे तिथे पण क्षय आहे. मग तसं इथे लिहिलं की दर्शन मोह क्षपण परिणाम समर्थ विशेष बलेनं पश्चात आत्मनाम योजती. त्या करण लब्धीमध्ये सविकल्प चिंतन करून परत काय करतो पश्चात. मग त्या अनंताचे द्रव्यगुण पर्याय करून करण लब्धीमध्ये आपल्या शुद्ध आत्म्याकडे येतो आणि शुद्ध आत्म्याला जाणतो. तद अनंतरम अविकल्प स्वरूपे प्राप्ते. जे स्वतःच्या शुद्ध आत्म्याला ज्ञानाचा विषय करतो तेव्हा तिथे याला अविकल्प स्वरूपे प्राप्ते. जे निर्विकल्प झाला, मनाचा अवलंबन तुटलं. यथा पर्याय स्थानीय मुक्ता फलानी गुणस्थानीय दौलमच अभेदनैन हार एवं तथा पूर्वोक्त द्रव्यगुण पर्याय अभेदनैन आत्मानं एव इति भावेती. जे द्रव्यगुण पर्यायाचा भेद न करता अभेदनैने एक आत्म्याला जाणतो भाषी दर्शन मोह अंधकार प्रलयते. म्हणजे स्वतःच्या शुद्ध आत्म्याला लक्ष करून जर जाणता तर करणायुगाच्या अपेक्षेने दर्शन मोहाचा अभाव होतो म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त होतं. आणि अध्यात्माच्या अपेक्षेने अविकल्प स्वरूप म्हणजे स्वतःच्या शुद्ध आत्म्याला मनाचं अवलंबन न घेता अनुभव करतो, निर्विकल्प होतो, तेव्हा दर्शन मोहाचा सम्यक दर्शन प्राप्त होतं. म्हणजे याचाच अर्थ काय झाला. प्रश्न असा आहे की हा जीव ज्याला सम्यक दर्शन प्राप्त करतो मग सम्यक दर्शन प्राप्त करताना त्या जीवाची जागृत अवस्था असते का झोपलेला असतो किंवा त्याला स्वतःला माहीत असतं का नाही असा प्रश्न आहे. मग तुमचाच हा प्रश्न काय झाला. वीरसेन आचार्याच्या वेळेला धवला म्हणजे प्रश्न विचारला होता. हा प्रश्न काय केला वीरसेन आचार्याच्या वेळेला सुद्धा तिथे प्रश्न विचारला होता की हे भगवान हा जीव अनादि मिथ्यादृष्टी प्रथमशम सम्यक दर्शन प्राप्त करतो तेव्हा तो जागृत अवस्थेत असतो का झोपलेला असतो. एक प्रश्न. दुसरा तो जीव दर्शन उपयोगाने सहित असतो का ज्ञान उपयोगाने सहित असतो. त्यालाच म्हणलं साकार उपयोगाने सहित आहे का निराकार उपयोगाने सहित. असा काय केला त्या ठिकाणी प्रश्न मांडला. मग ते महाराजांनी याच्यात जय ढोलाचं प्रकरण घेऊन त्याचं उत्तर दिलेलं आहे. ते वाचून दाखवतो तुम्हाला. कारण दर्शन उपयोगामध्ये कसं आहे दर्शन उपयोग निराकार आहे, ज्ञान साकार आहे. आणि जी आत्म्याची अनुभूती आहे ती अनुभूती ज्ञानानुभूती आहे, दर्शन अनुभूती नाही. ते दर्शन गुणाचं कार्य नाही. अनुभव हे ज्ञान गुणाचं कार्य. प्रकरण वाचून दाखवतो तुम्हाला. घरी कोणाला बघायचं तरी 138 नंबर पान आहे न्यायदीपिकेमध्ये. पान एका दुसरा मागं पुढं फक्त.
तिथे काय आहे, आगे और जय धवल पुस्तक 12, जय धवल पुस्तक 12 पृष्ठ नंबर 304 आणि 305 इथलं महाराजांनी उद्धरण घेऊन दाखवलं. तर मी हिंदी वाचतो. दर्शन मोह के उपशामक का प्रस्थापक जीव साकार उपयोग में विद्यमान होता है, किंतु उसका निष्ठापक और मध्यम अवस्थावर्ती जीव भजितव्य है. का त्यांना दर्शन मोहाचा उपशामक जीव प्रस्थापक, प्रस्थापक, निष्ठापक आणि मध्य 3 भेद होतात त्याचे. मध्ये जो प्रस्थापक जीव आहे तो निमाणे साकार उपयोगामध्ये विद्यमान असतो, जे ज्ञान उपयोगाने सहितच असतो प्रस्थापक. किंतु उसका निष्ठापक म्हणजे शेवट मध्यमधला, प्रस्थापक निष्ठापकाच्या मधला मध्यम अवस्थावरती जीव भजितव्य आहे. मग निष्ठापक आणि मध्यम यामधला जीव साकार उपयोगाने सहित पण असेल आणि अनाकार उपयोग. निष्ठापक आणि मध्यमला दोन्ही नियम सांगितले, पण प्रस्थापक नियमाने कसा असणार आहे, साकार उपयोगाने सहित असणार आहे, निराकार उपयोगाने नाही असणार नाही. याचाच अर्थ काय ना, प्रस्थापक असणारा जीव प्रथमशम सम्यक दर्शन प्राप्त करणारा जीव कसा आहे, जागृत आहे, ज्ञान उपयोगाने सहित आहे, दर्शन उपयोगाने रहित नाही. त्याच्यासाठी महाराजांनी ते एक चार्ट दिलेला आहे, त्याचा चार्ट इथे काढलेला आहे. पान नंबर 494 आहे. आपण जे जय धवलाचं वाचतो ना, चार्ट नंबर 49 आहे. इथे प्रस्थापक, निष्ठापक आणि दोन्हीच्या मधले मध्यम, प्रस्थापक, निष्ठापक आणि मध्यम असे 3 भेद केले. जो प्रस्थापक आहे अधःकरण, अपूर्वकरण, अनुवृत्तीकरण, हे प्रस्थापक. हे साकार ज्ञान उपयोगाने सहितच असणार आहे प्रस्थापक. निष्ठापक आणि मध्यम ज्ञान आणि दर्शन दोन्हीने सहित असते. मग हे जे 4 चार्ट बनतात, याचे 4 चार्ट करायचे. एक ज्याचा दर्शन उपयोग, निष्ठापकाला दर्शन उपयोग आहे तो मती ज्ञानात अनुभव करेल. जो निष्ठापकाला श्रुत ज्ञानात आहे तो श्रुतांनी अनुभव करेल. मतीनंतर श्रुत होतं, श्रुतातून पण श्रुत होतं. आणि कोणी जीव निष्ठापकाला अवधी ज्ञानाने सहित आहे तर तो श्रुत ज्ञानाने अनुभव करेल. जे 4 चार्ट बनवायचे तिथं दाखवलं. एक दर्शन उपयोगाच्या अपेक्षेने मती ज्ञान, निष्ठापकाच्या श्रुत ज्ञान असेल तर श्रुतातून श्रुत ज्ञान, अवधी असेल तर अवधीतून श्रुत ज्ञान, असे 3-4 प्रकारे त्याचे भेद म्हणजे हे तिथे दाखवलं. म्हणजे त्याच्यात म्हणजे मध्यम निष्ठापक साकार पण असेल आणि आराकार, म्हणजे दर्शन उपयोग, ज्ञान उपयोग दोन्ही पण असतील. पुढे दिला 3 योगों में से किसी योग में विद्यमान मन, वचन, काया 3 योगापैकी एक योग विद्यमान असणार आहे. तथा तेजो लेशा के जगन अंश को प्राप्त यह जीव कृष्णनील असणार नाही. तेजो लेशा, त्या तेजो लेशाचा पण जघन्य उत्कृष्ट नाही त्याच्यात सुद्धा, जी परिणामाची एवढी लेशाची मंदता, वह जीव दर्शन मोह का उपशामक होता है. म्हणजे ते चारित्र मोहाचा उपशामक लिहिलं का, दर्शन म्हणजे दर्शन मोहाचा उपशामक जीव जो मिथ्या गोष्टी आहे, पहिल्या गुणस्थान आहे, त्याची या ठिकाणी चर्चा केलेली आहे. चारित्र मोहाच्या मुनीची चर्चा नाही. मग प्रथमशम सम्यक दर्शन जे आहे कितव्या गुणस्थानामध्ये होतं, 4थ्या गुणस्थानामध्ये, 5व्या गुणस्थान आणि 7व्या. मग मुनी जरी असेल, शुल्लक आयलक असेल, ब्रह्मचारी असेल, 11 प्रतिमाधारी असेल आणि अव्रती असेल, मग हे 3 जीव मिथ्यात्वासहित पहिल्या गुणस्थानामध्ये आहेत.
एकापसी सर्व परिग्रह त्याग मुनी अवस्था आहे, एकापसी 11 प्रतिमा आहे आणि एकापसी काहीच व्रत नाही. अशा 3 प्रकारचे जीव मिथ्यात्व पहिल्या गुणस्थानामध्ये आहे. मग ते जेव्हा प्रथमशम सम्यक दर्शन प्राप्त करतात, प्रस्थापकमध्ये साकार ज्ञान उपयोगाने सहित आहे, दर्शन उपयोग नाही, जागृत अवस्थेत झोपलेले नाही. हे तिथे नियम पुढे दिलं त्यांनी. इस चौथे गाथा सूत्र द्वारा दर्शन मोह के उपशामक के उपयोग और योग और लेशापरणगत विशेष कथन जानना चाहिए. ते पुढे विशेष सांगतात. यहाँ सागारे पट्टगो ऐसा कहने पर, गाथामध्ये काय, सागारे पट्टगो निट्टगो मध्यमीय भजितव्यो जोगे अन्यरहितम जन्नगो तेजा लेश्य. म्हणजे त्यामध्ये तिथे सागर एक एक पद घेऊन मग त्याचा आचार्याने काय केला अर्थ, सागारे पट ऐसा कहने पर दर्शन मोह की उपशम विधि का आरंभ करने वाला जीव अधकरण के प्रथम समय से लेकर अंतर्मूल काल तक प्रस्तापक कहलाता है. म्हणजे काला अधकरणाच्या पहिल्या अंतर्मुहूर्तात म्हणजे तो प्रस्तापक है. परंतु वह जीव उस अवस्था में ज्ञान उपयोग में ही उपयुक्त होता है अस्ति, क्योंकि उस अवस्था में अविचार करो दर्शनोपयोगी प्रवृत्ति का विरोध है. ज्याला प्रस्तापक काही ज्ञानोपयोग आहे, मग ज्याला ज्ञानोपयोगाची परिणती असते त्याच वेळेला छद्मत्तामध्ये दर्शन उपयोगाची परिणती असत नाही. जे ज्ञानोपयोगामध्ये विचार आहे, जागृत अवस्था आहे आणि दर्शन उपयोगाला अविचार आहे, मग उपयोग की प्रवृत्ती का विरोध आहे. जे प्रस्तापक जीवामध्ये दर्शन उपयोग नसतो, ज्ञानोपयोग असतो, जागृत असतो, झोपलेला नसतो. एक सांगितलं. इथले मति श्रुत और विभंग में से कोई एक साकार उपयोगी इसके होता है. म्हणजे मति श्रुत अवधी याला साकार म्हणतात, दर्शन निराकरण. अनाकार उपयोग नहीं होता है, ये सांगितलं. प्रस्तापक ऐसा ग्रहण करना चाहिए. इस वचन द्वारा जागृत अवस्था से परिणत जीव ही सम्यक की उत्पत्ति के योग्य होता है, अन्य नहीं. मग याचा अर्थ काय झाला, दर्शन उपयोगाने परिणत असणारा जीव तो प्रथमशम सम्यक दर्शन प्राप्त करू शकत नाही. दर्शन उपयोग आणि दर्शनावरणीय या दोन्हीमध्ये काय फरक आहे. दर्शन आणि दर्शनावरणीय, हां, केवळ दर्शन. निद्रा निद्रा प्रचला प्रचला चाणक्य. मग या ठिकाणी दर्शन उपयोग नाही. दर्शन उपयोगामधले जे 5 भेदात निद्रा निद्रा प्रचला ते नाही. याचाच अर्थ झोपलेला नाही, जागृत अवस्थेमध्ये आहे. प्रस्तापक अधकरण नाही, प्रस्तापकमध्ये मध्यम अनेक सांगणार आहेत, मध्यम तर खाली येणार आहे. मग काय चाललं 9 पद, क्योंकि काय प्रथम समय से अंतर्मूर्त प्रस्तापक आला, परंतु वह जीव अवस्था में ज्ञान उपयोग में उपयुक्त होता है, क्योंकि उस अवस्था में अविचारों दर्शन उपयोग की प्रवृत्ति का विरोध है. इसलिए मति श्रुत विभंग ज्ञान में से कोई साकार उपयोगी होता है, अनाकार उपयोग नहीं होता है, ऐसा ग्रहण करना चाहिए. इस वचन द्वारा जागृत अवस्था से परिणत जीव ही सम्यक की उत्पत्ति के योग्य है, अन्य नहीं. इस बात का भी निराकरण किया है, क्योंकि निद्रारूप परिणाम सम्यक की उत्पत्ति के योग्य विशुद्ध परिणाम से विरुद्ध स्वभाव वाला है.
मग जे निद्राचा परिणाम आहे, दर्शन उपयोगाचा परिणाम आहे, त्या निद्रेमध्ये परिणामाची विशुद्धीचा अभाव आहे. जागृत अवस्थेमध्ये जी ज्ञानाची विशुद्धी आहे ती निद्रे अवस्थेत नाही. म्हणून प्रस्थापक जीव कसा झाला? ज्ञान उपयोग, तीन ज्ञानापैकी एक ज्ञान, साकार उपयोग आणि निराकार नाही म्हणजे झोपलेला नाही. इस प्रकार प्रस्थापक के साकार उपयोग का नियम करके इथंपर्यंत सगळं प्रस्थापक अधकणच्या जीवाची चर्चा केली. अब निष्ठापक और मध्यम बीच की अवस्था में प्रस्थापक दोन निष्ठापक आणि मधली या दोन्ही अवस्थेमध्ये साकार उपयोग और अनाकार उपयोग में से अन्यतर उपयोग के साथ भजनीयपना का कथन करने के लिए यह वचन कहा है. मग निष्ठापक आणि मध्यमध्ये दर्शन उपयोग पण असेल, ज्ञान उपयोग पण असेल, पण प्रस्थापक नियमाने ज्ञान उपयोगाने सहित असणार आहे, दर्शन उपयोगाने सहित असणार आहे. इस वचन में निष्ठापक के कहने पर दर्शन मोह के उपशमन करण को प्राप्त समाप्त करने वाला जीव लेना चाहिए, परंतु वह किस अवस्था में होता है? ऐसा पूछने पर समस्त प्रथम स्थिति को क्रम से गलाकर अंत प्रवेश कर, अधकरण तर पुढे एक एक त्या कर्माच्या निश्चयाला गणन करतो, अभिमुख अवस्था होने पर होता है. और वह साकार उपयोग में उपयुक्त होता है या अनाकार उपयोग से उपयुक्त होता है, इसलिए भजनीय कहा. निष्ठापक आणि मध्यापक कोण दोन्ही आचरित होतो, क्योंकि इन दोनों में से किसी एक परिणाम के साथ निष्ठापकपणे के विरोध में होने का अभाव है. मग मध्यम आणि निष्ठापकमध्ये दर्शन उपयोग पण असू शकतो, ज्ञान उपयोग पण असू शकतो, एकच असला पाहिजे असा विरोध नाही, म्हणजे तिथे अभाव दाखवला. इस प्रकार मध्यम अवस्था वाले के भी कहना चाहिए. मग निष्ठापकामध्ये साकार निराकार असतो, तसं मध्यम सुद्धा कसा असतो, साकार आणि निराकार दोन्हीच असतो. शंका, मध्यम किसे कहते हैं? प्रस्थापक और निष्ठापक पर्याय के अंतरकाल काल में. प्रस्थापक म्हणजे सुरुवात, निष्ठापक म्हणजे अंत. त्याचा जो मधला काल आहे प्रवर्जीव मध्यम कहलाता है. वहाँ पर दोनों उपयोग का क्रम से परिणमन होने में विरोध का अभाव है. दोन्ही उपत्र होत नाही की. मग कुणाचा पहिले दर्शन उपयोग, ज्ञान उपयोग होऊन दर्शन होईल. इथले भजनीय जानना चाहिए. मग तुम्हाला याचं उत्तर जे या ग्रंथात महाराजांनी हजारो लाखो प्रश्नाचे उत्तर सगळे ज्यात दिलेत. कुठेही काही अडलं तर तिथे बराबर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, स्पष्टीकरण दिलं आहे. हां, मग कोणी म्हणेल की मग कार्तिक आणि प्रेक्षामध्ये आणि अनेक कोणता तरी ग्रंथ आहे, त्या ग्रंथात त्यांनी लिहिलेलं आहे की झोपलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा आत्म्याचा अनुभव करतो. कार्तिक आणि प्रेक्षामध्ये आता कुठे प्रकरण माहीत नाही, ध्यानाच्या वेळेला प्रकरण येतं तिथं, आणि कोणत्या तर दोन ग्रंथामध्ये वाचलेलं आहे की जीव झोपलेला असताना, तर झोपलेला असताना प्रवृत्ती दर्शन उपयोगाच्या निद्राची प्रवृत्ती आहे. मग त्या निद्रा अवस्थेमध्ये सुद्धा तो आत्म्याचा अनुभव करतो, आता लिहिलेलं आहे ग्रंथामध्ये. मग प्रश्न पडेल आपल्याला, झोपलेला आहे, निद्रा अवस्थेत आहे आणि आत्म्याचा अनुभव करतो, परस्पर विरोध आहे. मग दर्शन उपयोगाची पर्यायाचं निद्राची पर्याय चालू आहे आणि आत्म्याला पण जाणतो, कसं चालेल? मग आचार्य तिथे सांगितले, दर्शनावरणीय कर्माच्या निद्रा प्रकृतीच्या द्वारे तो जीव झोपलेला आहे. बरोबर. मग ज्ञान कधी झोपलेलं असतं सांगा मला? ज्ञान नित्य जागृत दैवत आहे. मग शरीराच्या अपेक्षेने, इंद्रियाच्या शिथिलतेच्या अपेक्षेने विशेष जाणण्याचं कार्य नाही.
म्हणून त्याला निद्रा अवस्था सांगितली. पण तो निद्रा अवस्था असताना सुद्धा स्वतःच्या आत्म्याला जाणत असताना त्यावेळेला तो जागृत झालेला आहे तेवढा क्षण. पण निद्रेची बहुलता आहे आणि ज्ञानाची अल्पमात्र झालेला आहे. कारण आत्म्याला जाणत असताना दर्शनोपयोग निराकारमध्ये आत्म्याचा अनुभव होत नाही. मग तेवढा क्षण तो काय करतो, जाणतो आत्म्याला. बाहेरची शरीराची प्रवृत्ती निद्रेची आहे, पण उपयोगाची प्रवृत्ती दर्शन उपयोग गेला आणि ज्ञान उपयोगाला एक क्षण मात्र जाणतो. मग तिथे कोण सांगितलं आचार्याने, जो जीव जागृत अवस्थेमध्ये 2 टाईम 3 टाईम वारंवार सामायिक करतो, मग ज्याला असे संस्कार आत्म्यामध्ये तयार झालेले आहेत आणि असा जीव एका वेळेला झोपीत असताना सुद्धा अनुभव करेल. पण तो झोपेत अनुभव केला तरी सुद्धा तो जागृतच होऊन अनुभव केलेला आहे. तिथे दर्शन उपयोगामध्ये अनुभव झालेला नाही. हे ग्रंथामध्ये अनेक ग्रंथ वाचा, आचार्याने सगळं स्पष्टीकरण केलेलं आहे. लोक म्हणते झोपेत अनुभव कसा होतो. आचार्य मूळ टीकेमध्ये संस्कृतमध्ये लिहितात, झोपेमध्ये सुद्धा अनुभव होतो. म्हणजे अनुभव केला त्यावेळेला तो जागृतच झालेला आहे. पण बहिरंगातून शरीराची अवस्था, डोळे बंद आहे, शिथिलता आहे, श्वासोच्छ्वास मंद चाललेला आहे, ही अवस्था झोपेची आहे. बहुलता दर्शनाची निद्राची प्रवृत्ती आहे. पण त्यावेळेला सुद्धा तिथे काय आहे, तेवढा क्षण तो ज्ञानाला आत्म्याला जाणत आहे, तर त्यावेळेला तो जागृत आहे. मग कोणीही जीव झोपेची अवस्था असताना दर्शनवण कर्माचा निद्रेचा तीव्र उदय असताना जाणणार नाही. पण निद्रेची परिणती असताना सुद्धा तिथे जागृत होऊनच जाणेल. आपण समजा दिवसभर काम करून थकलो आणि झोपल्या पडल्या अंतरुणावर झोप लागली आणि रात्री 12-1-2ला अचानक स्वप्न पडलं. झोपेतच गाढ झोपलो. मग सकाळी मंगल स्वप्न आठवतं का नाही? आठवतं त्याचं घ्या. जे स्वप्न आठवलं, मी कसं काय रात्री काय गाढ झोपला होता नाही, झोपेमध्ये काय पडले तुम्हाला? स्वप्नामध्ये जाणत आहेत का झोपला तर नाही? झोपला तर नाही. शरीराच्या अपेक्षेने शिथिलता झोपलेली आहे, पण स्वप्नामध्ये तुम्ही तिथे जाणता. मग सकाळी काय म्हणता, मी गाढ झोपले होते पण मला स्वप्न पडलं, मी जाणलंय. तुम्ही झोपला होता का जागे होता? शरीराच्या अपेक्षेने जागृत अवस्थेत जे विशेष जाणणं होतं तशी प्रवृत्ती होत नव्हती. पण जे काही 2-5-10 मिनटं जे स्वप्न, शिखरजीला वंदना करत आहोत, टोकार अर्घ देत आहे, मग त्याला तुम्ही जागृत होऊन ते कार्य झालं का न जागृत? आणि स्वप्न पडलंय, तुम्ही झोपलेला आहे निद्रा, सकाळी आठवेल का? स्वप्न पडलेलं आहे, गाढ झोपलेलं आहे, जाणलं नाही आणि सकाळीही स्वप्न आठवेल का? जी तेवढ्या काळापर्यंत तुमची निद्रा नव्हती, ज्ञान कार्य करत होतं, पण त्याची मात्रा अल्प होती. म्हणून म्हणलं मी गाढ झोपलो आणि मला स्वप्न पडलं. हे वचन खोरे आहेत का खोटे आहेत? मी मौन आहे, माझं जोरजोरात ओढून सांगू लागलो मी, खोटं आहे. तसं मी गाढ झोपलं आणि मला स्वप्नात मी जाणत होतो म्हणलं तर हे का त्या कोणा सांगितलं? ज्याचा वारंवार ध्यानाचा अभ्यास आहे त्या जीवाला सुद्धा बहिरंगातून शरीरामध्ये झोपलेली अवस्था असेल तरी तो आत्म्याला जाणतो. म्हणजे तेवढ्या क्षणामध्ये ते ज्ञानानेच अनुभव झालेला झोपेतनं जागृत झालेला आहे. या पद्धतीने काय केलेलं आहे, मग असा आपला आत्मा आहे असे लक्षण ऐका, वारंवार चिंतन मनन करा मनाने आणि मग सामायिकला बसून त्याचं ध्यान करा. ते संस्कार तुम्हाला का करतात? झोपेमध्ये सुद्धा ती संस्कार आपोआप तुमचा उपयोग त्या ठिकाणी लागलेला असेल. ओ
एक चैतन्य अमूर्ति नियत शुद्ध असंख्यात प्रदेशी निज शुद्धात्म द्रव्य आहे. मी मन नाही, वाणी नाही, काया नाही, करता नाही, करविता नाही, अनुमोदन देणाराही नाही. मी तर एक नित्य विशुद्ध ज्ञान आनंद करू निज शुद्धात्म द्रव्य आहे. एकटा आहे, एकटाच होतो, एकटाच राहणारा आहे. या विश्वामध्ये एक परमाणुवरती सुद्धा माझी सत्ता नाही. भविष्य अनंत कालामध्ये सत्ता असणार नाही. भूत अनंत कालामध्ये माझी सत्ता नव्हतीच. माझ्या शुद्ध आत्म्यावरती परमाणु अन्य द्रव्याची सत्ता नाही, असणार नाही, पूर्वीही नव्हतीच. मी एक नित्य शुद्ध उपयोग मात्र निज शुद्धात्म द्रव्य आहे. आहे, आहे, आहे. शांती, शांती, शांती. विचार